नमस्कार, मी गायत्री बाळासाहेब गरुड. मी राहिला दत्तवाडीमध्ये आहे. प्रभाग क्रमांक 27 नवी पेठ पर्वती यामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मला उमेदवारी मिळालेली आहे. 2025 आणि 26 ची जी पुणे महानगरपालिका निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवार आहे. माझी निशाणी आहे मशाल. नमस्कार मित्र, मी ॲडव्होकेट रघुनाथ कदम. मी माझ्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 27 मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या अधिकृत उमेदवार गायत्री बाळासाहेब गरुड यांना भेटण्यासाठी व त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आपण त्यांच्या प्रभागामध्ये आलेलो आहोत. ताई नमस्ते. नमस्कार. मी माझ्या चॅनलवरती आपलं स्वागत करतो. धन्यवाद. तर ताई, आता आपण पुणे महानगरपालिकेची निवडणूक तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे लढवत आहात. तर तुम्ही काय सांगाल, तुमच्याबद्दल सांगाल आणि प्रभागाबद्दल काय सांगू शकाल आपण? सर्वप्रथम मी तुमच्या माध्यमातून जे लोक मला पाहत आहेत त्यांना मी आभार मानते की तुम्ही मला आज संधी दिली, त्यामुळे मी तुमचे आभार मानते. मी गायत्री बाळासाहेब गरुड. मी राहिला दत्तवाडीमध्ये आहे. मी एकदम सर्वसामान्य कुटुंबामधूनच आलेली आहे. गेले 30 वर्ष माझे वडील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रबोध राहून त्यांनी पक्षामध्ये कार्यरत राहिले ते, आणि आज त्यांचाच वारसा चालवत मी ह्या पक्षातून आज मला उमेदवारी मिळालेली आहे आणि मी ह्या प्रभागाची अधिकृत उमेदवार आहे. खूप छान. मित्रांनो, मला अतिशय आनंदाचे एका गोष्टीचा खूप आनंद वाटतो की पुणे शहर हे विद्येचं माहेरघर म्हटलं जातं आणि पुणे शहरामध्येच देशातली महिलांची पहिली शाळा सुरू झालेली होती, आपल्या सर्वांना माहित आहे. आणि याच पुण्यातून आज एक महिला आज त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून, म्हणजे त्यांनी त्यांच्या माहितीमध्ये सांगताना आपल्याला सांगितलं की त्यांचे वडील राजकारणामध्ये समाजकार्यामध्ये सक्रिय होते आणि आज त्यांच्या वडिलांच्या इच्छेखातर आणि त्यांनाही वडिलांप्रमाणेच समाजसेवेची आवड असल्याने एक उच्च शिक्षित आहेत आणि आज त्यांच्या प्रभागाचं नेतृत्व सभागृहामध्ये करणार आहेत. तर या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. मला खूप छान वाटलं ताई तुम्हाला भेटून. मला आपल्या प्रभागाबद्दल काय सांगू शकाल? सर्वप्रथम मी माझ्या प्रभागाचं नाव सांगते. प्रभाग क्रमांक 27 नवी पेठ पासून चालू होतो आणि पर्वतीपर्यंत आहे. या प्रभागाचे विशेष घटक सांगते. नवी पेठ ही खूप मोठी लोकवस्ती असलेला एक प्रभाग येतो. ह्याच मध्ये दुसरा येतो दत्तवाडी, तो देखील अर्धा येतो आणि अर्धा 28 मध्ये जॉईन केला जातो. त्यानंतर दांडेकर पूलचा अर्धा एरिया ह्या प्रभागामध्ये येतो. त्यानंतर पर्वती दर्शन, पर्वती आणि लक्ष्मीनगर हा असा संपूर्ण एरिया बनून हा प्रभाग क्रमांक 27 बनलेला आहे. आपण बघू शकतो की गेल्या 2027च्या निवडणुकीमध्ये या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे 4 नगरसेवक निवडून आले होते. परंतु आपण बघू शकतो की भारतीय जनता पार्टीची ज्या प्रकारे लाट आली होती 2017च्या काळामध्ये, त्या लाटेचा जो प्रभाव लोकांना वाटत होता की आता हे होईल, आता हे होईल, आज होईल, उद्या होईल, परंतु गेले 9 वर्षानंतर ही निवडणूक होतीये. परंतु त्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी असं कुठलंही कार्य केलेलं नाहीये, किंबहुना त्यांनी अशी कुठलीही उपक्रम राबवलेला नाहीये ज्याचा प्रभागातील लोकांना, प्रभागातील महिलांना, प्रभागातील वृद्ध लोकांना त्याचा फायदा होईल. सो मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीने ह्या प्रभागासाठी काहीही केलेलं नाहीये. आता ह्या प्रभागासाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून सर्व नवीन लोकांना संधी पक्षाने दिलेली आहे आणि आम्ही सर्व नवीन लोकांनी ध्येयाने ह्या प्रभागाकडे वाटचाल करायची आणि प्रभागातील समस्या जाणून घेऊन जनतेपर्यंत पोहोचायचं, नागरिकांच्या समस्या सोडवायचा हा आम्ही ध्यास घेतलेला आहे. खूप छान. तर ताई, तुम्ही मला आता तुमच्या प्रभागाबद्दल माहिती सांगितली. तर या प्रभागाच्या म्हणजे याला जोडूनच मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की आता हा जो प्रभाग वाढलेला आहे आणि 4 उमेदवारांसाठी हा प्रभाग रचना झालेला आहे, तर या प्रभागामध्ये तुम्ही सांगितलं की तुम्ही दत्तवाडी परिसरामध्ये राहता, तर बोलता बोलता तुम्ही असं बोलून गेलात की तुमचा जो निम्मा प्रभाग आहे तो निम्मा प्रभाग तुमचा कट होऊन 28 ला जोडला गेलाय आणि निम्मा प्रभाग तुमचा निम्मा दत्तवाडी तुमचा 27 ला गेला. मग याच्यामध्ये जे डिवायडेशन झालंय याच्यामध्ये तुम्हाला मताचा किती फटका पडणार आहे? मला हे सांगायला खूप आनंद होईल की प्रभाग क्रमांक 27 मध्ये दत्तवाडीचा जो अगोदरचा भाग नव्हता परंतु तो आता आला, तो माझा बालेकिल्ला आहे असं मी मानून चाललेली आहे. मी लहानाची मोठी दत्तवाडीत झालेली आहे. माझ्या वडिलांनी कित्येक वर्ष दत्तवाडीमध्ये, म्हणजे माझे आज वडील 58 वर्षाचे आहेत, 58 वर्ष ते दत्तवाडीमध्ये राहतात. मला खात्री आहे की तिथला मतदार जे आपले आहेत त्यांना त्या प्रभागामध्ये मी हवी आहे, किंबहुना ते माझ्याकडे त्या दृष्टिकोनाने बघतात की मी समाज विकास किंबहुना प्रभागाचा विकास करू शकते. तर मला या गोष्टीचा आनंद आहे की जो नवीन भाग जोडलाय
तो सगळा माझ्या हितासाठी जोडला आहे. ओके, मला असं विचारायचं होतं तुम्हाला की आता हा जर प्रभाग बघितला आपण, हा पुण्याचा मध्यवर्ती भाग येतो आणि पुणे शहराकडे बघितलं जातं या म्हणजे नवी पेठ वगैरे हा विभागाकडे. तर मग इथलं जे वाढलेली नागरीकरण आहे आणि इथल्या लोकांच्या समस्या, वाढलेल्या समस्या किंवा ज्या जुन्या होत्या त्या समस्या, असं काय जाणवतं तुम्हाला, काय समस्या आहे ती? तुमचा पहिला मी मुद्दा सांगते की तुम्ही म्हणले की वाढलेली समस्या. कसं झालं ना, हा प्रभाग मुळातच खूप मोठा आहे. 74,111 लोकांचा हा संपूर्ण प्रभाग आहे. परंतु ह्या प्रभागामध्ये 40% हे एमपीएससी युपीएससी करणारे विद्यार्थी ह्या प्रभागात आता स्थायिक आहेत. म्हणजे लातूर, सोलापूर या भागातून जे विद्यार्थी एमपीएससी आणि युपीएससी साठी येतात ते विद्यार्थी आज या ठिकाणी भाड्याने घरं घेऊन राहत आहेत. आणि जो राहिला आहे तो 60%. त्यामध्ये 30% आपण असं मानून चालूयात की तो झोपडपट्टी पुनर्वसन अशा प्रकारचं आहे आणि उर्वरित संपूर्ण हा इथला स्थायिक आहेत, म्हणजे वस्ती चा भाग आहे. तर आता समस्या म्हणजे सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पाण्याची समस्या. ह्या प्रभागामध्ये पाण्याचा अति मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. दुसरी समस्या आपण पाहायला गेलो तर कचरा व्यवस्थापन या प्रभागामध्ये अजिबात व्यवस्थितरित्या राबवला गेलेला नाहीये. तिसरी आहे ती म्हणजे महिला सुरक्षिततेचा विषय. कारण आज ज्या बाहेरील, मी तुम्हाला मगाशी बोलले 40% जे एमपीएससी युपीएससी, त्या मुलींच्या आई वडिलांना कुठे ना कुठे मनात असतं की आपली मुलगी आपल्या गावापासून, आपल्या घरापासून लांब राहिलेली आहे, तिची सुरक्षितता फार महत्वाची आहे. तर मला असं म्हणायचंय की ती सुद्धा सुरक्षितेची काळजी आमच्यावर आहे. कारण आम्ही ह्या प्रभागाचे भावी नगरसेवक असो किंबहुना या प्रभागाचे नागरिक म्हणून ती आमच्यावर जबाबदारी आहे. आणि आम्ही आत्ताच्या ह्याच्यामध्ये हे ठरवलेलं आहे की जरी त्या बाहेरच्या असतील, म्हणजे त्या मुली बाहेरच्या गावातल्या असतील, परंतु त्या आपल्या एरियामध्ये राहत आहेत, सो त्यांची सुरक्षितता ही आपल्यासाठी सर्वाधिक महत्वाची आहे. त्यानंतर प्रभागामध्ये दवाखाना, रुग्ण व्यवस्थापन सुद्धा व्यवस्थित नाहीये. त्यानंतर आपण बघू शकतो की इथली महानगरपालिकेमार्फत दवाखाना जो आहेत या ठिकाणी आहेत, परंतु लोकांची प्राथमिक फक्त आरोग्य व्यवस्थापनावरच तो अवलंबून आहे. माझं असं आहे की समज दवाखाना मोठा आहे तर तिथे आपण आणखीन वेगवेगळ्या प्रकारची सुविधा लोकांपर्यंत पोहोचू शकतो. जसं की बरीच आमच्या इथे झोपडपट्टी विभाग आहे, त्यांचं असं असतं की हातावरचं पोट असतं, आज कमावलं, सो त्या लोकांना मोठे मोठे खर्च, मोठे मोठे आजारांसाठी लांब लांब जावं लागतं, जसं की ससून म्हणा ह्या ठिकाणी. तर अशा ठिकाणी आपण छोट्या छोट्या शिबिरांमार्फत त्या लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना तिथे उपचार करून देऊ शकतो का, अशी मला कल्पना आहे. प्रभाग आहे आता तुम्हाला पूर्ण तुमच्या एका विभागाचा नाही तर तुम्हाला पूर्ण प्रभागाचं नेतृत्व करायचंय. तर तुम्हाला काय वाटतं, पाण्याची नक्की काय समस्या आहे? की पाण्याची टाक्याची कमतरता आहे, पाणी पुरवठा विभागाकडून मनुष्यबळाची कमतरता आहे, का त्यांच्याकडून ढिसाळ कारभार चाललाय? मी तुमच्या पॉडकास्ट माध्यमातून जाहीरपणे सांगते की हा त्यांचा काय म्हणतो आपण की त्यांनी त्यांच्या सत्तेचा ते गैरवापर करतायत. कळतंय पुण्यामध्ये वाढती लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे, पाणीची गरज सुद्धा, जसं लोकसंख्या वाढणार तसं पाणी कमी पडत जाईल, परंतु इतकं पण कमी नाहीये जितकं नागरिकांना आता मिळतंय. झोपडपट्टी विभागामध्ये आपण आता बघू शकतो की तिथल्या बायकांना सकाळी 3 वाजता उठून 4 वाजता उठून 1 तासासाठी पाणी येतं, तर त्यांना सकाळी लवकर, फक्त पाणी नाहीये म्हणून लवकर उठून पाणी भरावं लागतं आणि पुन्हा त्यांचा दिनक्रम चालू होतो. पण मला असं म्हणायचंय की 2017च्या अगोदर ह्या प्रभागाची स्थिती अशी नव्हती. 2017च्या अगोदर ह्या प्रभागामध्ये 12 तास पाणी होतं. तर 2017 नंतर भारतीय जनता पार्टीची सत्ता आली, तर असं काय बदल घडला, असं काय झालं की पाण्याचा दाबही कमी झाला आणि पाण्याची टंचाई सुद्धा जाणवू लागली. असं वाटतं की ते 4 नगरसेवक होते, त्यांची खूप मोठी ताकद होती, त्या ताकदीने त्यांनी प्रभागाचा विकास करणं फार गरजेचं होता, जो त्यांच्याकडून नाही झाला. त्यांनी प्रभागामध्ये अनेक नको त्या गोष्टींवर पैसे खर्च केले, परंतु जे महत्वाच्या समस्या आहेत, जे नगरसेवक करू शकतो, त्या समस्यांकडे त्यांनी चांगल्या प्रकारे दुर्लक्ष केलेलं आहे. बरं, की तुमच्या प्रभागामध्ये एमपीएससी करणारे विद्यार्थी आहेत, ते बाहेरून आलेले आहेत, ठीक आहे, तो विषय सोड. परंतु तुमच्या इथले जे स्थानिक तरुण आहेत आणि या तरुणांच्या काय समस्या आहेत? आपण पाहू शकतो की ह्या प्रभागामध्ये बरेच तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शिक्षण तरुणांनी चांगल्या प्रमाणात घेतलेलं आहे, परंतु त्यांना नोकऱ्या नाही आहेत. अशा वेळेस त्यांच्या आई वडिलांना अत्यंत काळजी असते की पुढे जाऊन काय. आणि आमचा प्रभाग हा श्रीमंतांचा प्रभाग नाहीये, हा गोरगरीब कष्टकरूंचा प्रभाग आहे.
ह्यांच्या आई वडिलांना कायम या गोष्टीची चिंता. आजही मी माझं शिक्षण झालं आहे इंटेरियर डिझायनिंग मास्टर्स मध्ये. मी इंटर्न्स म्हणून काही दिवस काम केलं आहे. परंतु ती जी ठोस नोकरी असते ना, की परमनंट आपण त्याला शब्द वापरतो, तो जो ठोस नोकरीचा आम्हाला कुठेही त्याची संधी दिसून येत नाही. मग स्थानिक मुलांचं असं होतं की मग शिक्षण करून करायचं काय, मग उद्योजकाकडे वळायचं का, मग उद्योजकासाठी जे काही सामान लागणार ते आपल्याकडे आहे का, ते भांडवल आपल्याकडे आहे का. तर महानगरपालिकेमध्ये भरपूर अशा वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, परंतु नगरसेवकांनी साधं एवढं सुद्धा केलं नाही की त्या स्कीम्स स्थानिक लोकांपर्यंत पोहोचवल्या, त्या ज्या काही सुविधा आहेत त्या स्थानिक मुलांपर्यंत पोहोचवल्या. कारण कसं आहे, पिढी घडणं फार महत्वाचं आहे. स्वामी विवेकानंद बोलले होते की 20वे शतक हे भारतातल्या तरुणांचं शतक असेल. परंतु आपण आज बघू शकतो की हे प्रभागातला म्हणा किंबहुना संपूर्ण पुणे शहरामधला तरुण कशा अवस्थेमध्ये आहे. त्यांना नोकरी नाहीये ना, त्यांच्याकडे व्यवसाय आहे. ते अत्यंत अवस्थेत म्हणजे चांगल्या अवस्थेत नाहीये. आणि मी देखील त्या कंडिशन मधून आलेली असं मला माहितीये की हे फार अवघड जातं. बरं ताई, मला एक तुम्हाला विचारायचं होतं, पुणे शहरांमध्ये शाळांची जी आता ई लर्निंग वगैरे शाळा जो उभारल्या केल्या जातात, पुणे महानगरपालिकेमार्फत शाळेवरती शिक्षणावरती एक चांगला निधी खर्च केला जातो. तर तुमच्या प्रभागामध्ये शाळांची काय अवस्था, म्हणजे शाळा त्या दर्जाच्या आहेत का? अत्यंत दयनीय अवस्था आहे. आपण बघू शकतात की ह्या प्रभागामध्ये 3 ते 4 गव्हर्नमेंट शाळा आहेत, महानगरपालिकेच्या शाळा आहेत. त्या शाळांची अवस्था इतकी दयनीय आहे की आपण ती शब्दात सुद्धा सांगू शकत नाही. अक्षरशः शाळेचा पट हा 30 ते 40 विद्यार्थ्यांपर्यंतच सीमित आहे. तर असं का, हा प्रश्न आपण देखील सत्ताधाऱ्यांना विचारणं फार गरजेचं आहे. असं का बरं होतं? आम्ही देखील साऱ्याच शाळांमधून शिकून आज इथपर्यंत पोहोचलेलो आहोत, आमचे आई वडील देखील, आमचे बहीण भाऊ देखील. परंतु आता शिक्षणाची परिस्थिती इतकी का खालावली? आजकाल कसं झालं ना, आपण बघू शकतो सर्वसामान्य कुटुंबातल्या सुद्धा व्यक्तींना वाटतं की आपल्या मुलांनी इंग्लिश मीडियम मध्ये शिकलं पाहिजे. आणि हे काही चुकीचं नाहीये त्यांना असं वाटणं. कळत न कळत आपल्याकडूनच इंग्रजी माध्यमाला एवढी मागणी केली जाते, मराठी माध्यम दुय्यम समजलं जातं. बरं ठीक आहे, जरी हा मुद्दा असेल तरी देखील आपण बघू शकतो की मुंबईमध्ये शिवसेनेचं महानगरपालिकेमध्ये सत्ता आहे आणि मुंबईच्या शाळांची जी अवस्था आहे ती अवस्था पुण्यातल्या शाळांची का नाही, अशी माझी कळकळीची ह्या महानगरपालिकेमध्ये बसणाऱ्या जे काही 100 नगरसेवक होते भारतीय जनता पार्टीची, त्यांच्याकडे माझी ही कळकळीची मी त्यांनी मागणी केली होती की अशी अवस्था पुण्यात का नाहीये. आज पुण्याला विद्येचं माहेर घर म्हणलं जातं, परंतु त्या शाळांची अवस्था अशी का? चांगल्या घरामधल्या मुलांनीच का नेहमी मोठं शाळेमध्ये जायचं? सर्वसामान्य कुटुंब सुद्धा चांगल्या शाळेचा लाभ घेऊ शकतं ना. आहेत आपल्याकडे तशा शाळा आहेत देखील, तसे शिक्षक सुद्धा आहे, परंतु ते शिक्षण इतके उच्च दराचं का नाही दिलं जात? त्यांना काय एवढं ग्रँटेड धरलं जातं? आपण बघू शकतो की आदित्य ठाकरेंनी मुंबईमध्ये ज्या महानगरपालिकांच्या शाळांची सुधारणा केलेली आहे, मुंबईमध्ये श्रीमंत माणूस सुद्धा आज गव्हर्नमेंट शाळेमध्ये त्यांच्या मुलांचं ऍडमिशन करतो. मग ही परिस्थिती पुण्यासारख्या शहरात का नाही होत? म्हणजे आता तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर मुंबई शिक्षणाचा जो मुंबई पॅटर्न आहे हा तुमच्या नक्कीच आपण बघू शकतो की ह्या प्रभागामध्ये मी मगाशी सांगितलं त्या प्रकारेच की ह्या प्रभागामधले जे काही नागरिक आहेत ते हातावरचे पोटवाले नागरिक आहेत. त्यांना सुद्धा त्यांच्या मुलांना शिकवायचं आहे, त्यांना मोठं करायचं आहे. पण शिक्षण हे सर्वाधिक महत्वपूर्ण आपल्या आयुष्यातलं, आपल्या जीवनातली एक सुविधा आहे. तर उच्च दर्जाचं शिक्षण देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. ह्या प्रभागामध्ये जे काही शाळांची आता दयनीय अवस्था आहे ही अशी राहणार नाही मी नगरसेविका झाल्यावर, कारण मी स्वतः शिक्षण व्यवस्थेला मानणारी मुलगी आहे. मी स्वतः उच्च शिक्षित आहे, त्यामुळे शिक्षण किती महत्वाचं आहे, शिक्षण माणसाची वैचारिक दृष्टी कशी बदलू शकते ह्याच्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे मी शिक्षणाला जास्तीत जास्त महत्व देईन. बरं, मला तुमच्या म्हणजे विजन तर मला तुमचं लक्षात आलं. पुणे आता मेट्रो सिटी बनते, म्हणजे मेट्रो सिटीच बनलंय पुणे शहर, आणि पुण्याचा विकास झपाट्याने वाढत आहे. तुमच्या प्रभागामध्ये पण त्या पद्धतीने विकास होतोय का? पुणे मेट्रो सिटी आहे, परंतु मला असं वाटतं ते फक्त पेपर कागदांपुरतंच. मेट्रो सिटी म्हणजे काय? ज्या ठिकाणी नागरिकांना त्यांच्या रोजच्या जे काही सोयी सुविधा आहेत, जसं की कचरा व्यवस्थापन म्हणा, ट्रॅफिक व्यवस्थापन म्हणा, म्हणजे वाहतूक व्यवस्थापन, यासाठी भांडावं नाही लागत. जिथं झटझट कामं होतात, जसं की आपण मुंबई मेट्रो सिटी का म्हणतो, कारण मुंबईमध्ये पळणारी लोक आपल्याला दिसतात. पुण्यात आजही तसं नाहीये. का नाहीये? कारण पुण्यामध्ये वाहतूक व्यवस्थापन इतकं व्यवस्थित नाहीये. लोकांना शहर हे फक्त कागदोपत्री वस्तुस्थितीमध्ये तसं काही नाहीये. आपण आजही या प्रकारे जनजीवन आपलं तयार झालेलं आहे.
बरं ताई, मग कचऱ्याचा एक प्रश्न 2 वेळा झाला, मला तो थोडासा सुटत होता माझ्याकडून. कचरा व्यवस्थापनावरती पुणे महानगरपालिका एक चांगल्या प्रकारे म्हणजे हे करते, किंवा घंटा गाड्याची व्यवस्था असेल, किंवा कचरा, ओला कचरा, सुका कचरा वेगळा करून हा महापालिका जी नेते. मग तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये कचऱ्याचं व्यवस्थापन करून इथेच एखाद्या बायोगॅस प्रकल्पाची निर्मिती केली, किंवा इथल्या लोकांना त्या कचऱ्याचं विघटन होऊन त्याच्यामध्ये गॅस निर्मिती होऊन, जर हेच जर गॅस इथल्या लोकांना इंधन म्हणून असं काही सुविधा इथे काही असा काही प्रोजेक्ट आहे का तुमच्या प्रभागात? नाही, ह्या प्रभागामध्ये अशा कुठल्याही प्रकारचा प्रकल्प आजपर्यंत सत्ताधाऱ्यांनी राबवण्यात आलेला नक्कीच केला जाऊ शकतो. का नाही केला जाऊ शकत? मला असं म्हणायचंय की हा प्रभाग सर्वांगीण आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या समाजाचे लोक तुम्हाला पाहायला मिळू शकतात. इथे सगळ्या गोष्टी घडतात. मग विकासाच्या गोष्टी का नाही घडत आहेत? इथल्या लोकांची का दिशाभूल केली जात आहे? मला असं म्हणायचंय की कचरा व्यवस्थापन हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपण बघू शकतात की महानगरपालिकेचं खूप मोठं टेंडर आहे आणि त्यामध्ये कचरा व्यवस्थापनाला खूप मोठा निधी दिला जातो. परंतु ठेकेदार हे खरंच व्यवस्थित काम करतात का? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. खरं तर आपण असं बोललं नाही पाहिजे, कारण आपल्यावर ही वेळच नाही आली पाहिजे. तुम्हाला आम्ही 8 वर्ष सत्ता दिली. आम्ही मान्य करतो की 5 वर्ष तुमच्याकडे ती लिगली होती, 5 वर्षानंतर, परंतु तुम्ही होता ना, तुम्ही करू शकला असता जनतेसाठी, परंतु तुम्ही त्यानंतरही केला नाही. तुम्ही बघू शकता त्यांनी इतकी कमी कामं केली आहेत की निवडणुका लागल्या त्यांना ट्रिपा काढाव्या लागल्या. समज तुम्ही चांगली कामं केली अशी तर तुम्हाला लोकांना देवदर्शनाला घेऊन जाण्याची वेळ नसती आली, असं मला तरी वाटतं. तर आपण कचरा व्यवस्थापनावर होतो, तर कचरा व्यवस्थापन इतकं दयनीय आहे की आपण त्यावर काही बोलूच शकत नाही. प्रभाग फेरी चालू आहे आमची महाविकास आघाडीची. रोज वेगवेगळ्या प्रभागामध्ये आम्ही जातो. लोकांची सगळ्यात जास्त मोठी समस्या कुठली असेल तर ती कचरा व्यवस्थापनाला घेऊन. आज आपण बघू शकतो घंटा गाड्या आहेत, परंतु घंटा गाड्यांची किंमत इतकी आहे की लोक म्हणतात कचऱ्याला एवढा पैसा द्यायचा. अक्षरशः अगोदर आपण 2017च्या अगोदर बघू शकतो की लोक कचरा टाकायचे पैसे नव्हते देत, परंतु आता कचरा टाकायचे सुद्धा लोकांना पैसे द्यावे लागतात. काही ठिकाणी तो निधी 150 ते 200 रुपये महिन्याचा. मग लोकांना असा प्रश्न पडायला लागला की कचरा टाकायला सुद्धा पैसे द्यावे लागत असेल तर तो कचरा नदीत का नाही टाकायचा? कारण आम्हाला मुळा मोठा नदी जवळ आहे. तर लोक काय करतात ना, रात्र झाली की तिथं कचरा टाकतात. त्यामुळे नदीचंही व्यवस्थापन बिघडलं आणि कचऱ्याचंही व्यवस्थापन बिघडलं. महानगरपालिका समज इतका पैसा घेतीये तर कचरा टाकण्याच्या लोकांकडनं पैसे काय घेतीये? कारण हा फार महत्वाचा मुद्दा आहे. लोकांचं हे रोजच्या जीवनात, म्हणजे प्रत्येक घरामध्ये सांडपाणी असे किंवा वापरण्याचं पाणी असो, त्यातून जो काही कचरा, ओला कचरा, सुका कचरा, ह्यामधून आपण खरंच बायोगॅसचं निर्माण करू शकतो, जेणेकरून लोकांना तो सुद्धा तो वापरता येईल. आणि मग आपल्याला म्हणता येईल की मेट्रो सिटीकडे कुठेतरी आपली वाटचाल झाली. बरं ताई, मला एक म्हणायचं होतं, आता तुमचा प्रचार चालू आहे. बरं, तुमचा प्रचार आता कुठपर्यंत आलाय आणि तुम्ही तुमच्या विभागामध्ये, म्हणजे तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही तुमच्या शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचलात का? आम्ही खरं सांगायला गेलो तर फार सामान्य कुटुंबांमधून येतो. आम्ही जे काही 4 नगरचे आता उमेदवारी आहोत, आम्ही 4 उमेदवार, आम्ही फार सामान्य कुटुंबामधून येतो. आम्ही शक्ती प्रदर्शनाकडे वाटचालच केलेली नाहीये. खरं सांगायला गेला तर आम्ही घरोघरी जाऊन प्रचार करतोय. का करतोय? कारण आम्हाला लोकांच्या समस्या जाणायचंय. आज मी बोलते की मी 24 वर्षाची, मला बऱ्याच गोष्टी नाही माहितीये. मी खुल्यापणाने सांगायला मला लाजही नाही वाटत. मला खरंच बऱ्याच गोष्टी नाही माहितीये. मला कधी कळेल, समज मी त्या लोकांकडे गेले तर मला समजेल की त्या लोकांची नेमकी काय समस्या आहे, त्या लोकांना माझ्याकडनं काय अपेक्षित आहे. हे करण्यासाठी आज आम्ही 4ही लोक, आम्ही जे 4ही उमेदवार आहोत, 4ही जण घरोघरी जाऊन लोकांना भेटतोय, समस्या जाणण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांच्या सोसायटीमध्ये, त्यांच्या गल्लीमध्ये आम्ही काय करू शकतो, आम्ही काय इनपुट देऊ शकतो, ह्याचा आम्ही विचार करतोय आणि तेच आमचं ध्येय धोरण आहे. तुमच्याशी चर्चा करून मला खूप चांगलं वाटलं की एक सुशिक्षित आणि प्रभागाची जाण नाही तर अभ्यास असलेला एक उमेदवार आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने दिलेला आहे. आणि मला एक शेवटचा प्रश्न, म्हणजे मी माझ्या मुलाखतीमध्ये मी ज्या उमेदवारांना भेटतो त्या मुलाखतीमध्ये मी प्रत्येकाला हा प्रश्न विचारत असतो आणि पुन्हा तुम्हाला विचारतो, तुम्ही पहिल्यांदा निवडणूक लढवत आहात आधी, खूप छान. बरं, पहिल्यांदा तुम्ही निवडणूक लढवत आहात. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही उच्च शिक्षित आहात. तुम्ही तिकडे ते करिअर न करता तुम्हाला नगरसेवकच का व्हायचंय? आपण बघू शकतो की आज भारताची अवस्था काही व्यवस्थित नाहीये. हे बोलण्याची वेळ का आली तर कारण केंद्रातही यांची सत्ता आहे, राज्यातही यांची सत्ता आहे, महानगरपालिका देखील यांची आहे. तरी सुद्धा
आज युवक सुरक्षित नाहीये, युवकांना नोकऱ्या नाहीयेत, ह्याबद्दल कधी आणि कोण बोलणार? जी लोक वारंवार सत्तेचा उपभोग घेतात, 30-30, 40-40 वर्ष सत्तेत राहतात, ती लोक त्यांची खुर्ची का नाही सोडत आहे? कुणी ना कुणी नवीन व्यक्तीने त्या खुर्चीवर बसणं, तिथनं विकास करणं, काही ना काहीतरी वेगळं करणं फार गरजेचं आहे. आज आपण बघू शकतो की नोकरीची इतकी मोठी भेडसावणारी समस्या संपूर्ण प्रभागामध्ये नाही तर संपूर्ण भारतामध्ये आहे. तर अशा ह्याच्यावर कोण आवाज उठवणार? आज मी ह्या सगळ्यातून येतेय, त्यामुळे मला माहितीये की ह्या समस्या किती भयंकर आहेत. अक्षरशः विद्यार्थी डिप्रेशन मध्ये जातात. करिअर स्टार्ट करत असताना विद्यार्थ्यांना वाटतं की जाऊ दे, 12वी झाली आता चालू होईल, ग्रॅज्युएशन झालं आता चालू होईल, मास्टर्स झालं आता चालू होईल, परंतु नोकरीचा अजूनही पत्ता लागत नाही. तर त्या विद्यार्थ्यांनी काय करावं आणि त्यांच्यावर अवलंबित असलेल्या त्यांच्या आईवडिलांनी काय करावं? अशा वेळी कधीतरी वाटतं की आपण आता आवाज उठवायला पाहिजे. त्यामुळे मी राजकारण हा मार्ग निवडला. वा, खूप छान. बरं, याला जोडून एक शेवटचा प्रश्न विचारतो, तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मला ऍक्च्युली एक कुतूहल म्हणून तुम्हाला विचारत होता की एक पुणेकर म्हणून सभागृहामध्ये गेल्यानंतर तुमची भूमिका पुणेकर म्हणून काय असेल? मला हे सांगायला आनंद होईल की माझ्या नजरेतलं मी पहिल्यांदा तुम्हाला पुणे सांगते. जे अगोदर असायचं की भयमुक्त पुणे, ड्रग्ज मुक्त पुणे आणि सुरक्षित पुणे. आपण बघू शकतो की पुण्यात कधीही अशा गोष्टी घडल्या नाही, त्या गोष्टी आता घडायला लागल्यात. जसं की महिलांसाठी पुणे सुरक्षित नाहीये. हे कुठून आलेली कोयता गँग आहे कोणालाही माहित नाहीये. कारण नसताना लोकांना म्हणजे त्या लोकांना त्यांनी त्रस्त केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ड्रग्ज हे पुण्याची संस्कृती नाहीये, परंतु तो आज पुण्याचा भाग बनलेला आहे. आणि ही खूप मोठी समस्या आहे. मला असं वाटतं, मी फक्त प्रभागाचा विचार नाही करत, मी संपूर्ण पुण्याचा विचार करते, कारण माझा जन्म पुण्यात झालेला आहे. मी मूळची पुणेकर आहे. त्यामुळे मी सभागृहात बसताना उठताना कायम हे लक्षात ठेवेन की माझं विजन हा माझा फक्त प्रभाग नसून संपूर्ण पुणे आहे आणि मला पुणे ड्रग्ज मुक्त, भयमुक्त आणि सुरक्षित करायचंय. खूप छान. ताई, मित्र हो, मला आज ताईंशी बोलताना खूप आनंद वाटला. राजकारणामध्ये येऊन, सत्तेमध्ये येऊन, नगरसेवक होऊन त्यांना त्यांच्या प्रभागाचं काम करायचंय. प्रभागाचं नाही, किंबहुना त्यांना पुणे शहराचं नेतृत्व करायचंय आणि नेतृत्व गुण त्यांच्या अंगी दिसत आहेत. तर माझी पुण्यातील, त्यांच्या प्रभागातील जनतेला माझी विनंती आहे की तुम्ही नक्कीच ताईंचा विचार करावा. आणि ताई, तुम्ही प्रभागापासून तर तुम्ही सभागृहापर्यंत नक्की जाल. माझ्याही चॅनलकडून, माझ्याही लोकांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मला तुम्ही तुमची मुलाखत घेण्याची संधी दिली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपले. धन्यवाद. थँक्यू.